राजुरा नगर परिषदेच्या मालकीच्या तसंच भाडे तत्वावर घेतलेल्या काही वाहनांचा विमा व फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपली असतानाही त्यांचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी नगरपालिकेचे उपाध्यक्ष दिलीप डेरकर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार नगर परिषदेच्या मालकीच्या वाहनांबाबत विमा व फिटनेस प्रमाणपत्राच्या मुदतीविषयी वारंवार सूचना देऊनही मुख्याधिकारी, प्रशासन अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। तक्रारीसोबत सादर केलेल्या वाहनांच्या यादीमध्ये काही वाहनांच्या विम्याची मुदत सन 2022, 2025 व 2026 मध्ये संपली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। यादीत 8 घंटा गाड्या, टाटा 407, ट्रॅक्टर ट्रॉली, स्वर्गरथ व अग्निशमन गाड्या यांचा समावेश आहे। भाडे तत्वावर घेतलेल्या 3 वाहनांबाबतही विमा व फिटनेस प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध नसल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। संबंधित वाहनांच्या वापरामुळे भविष्यात अपघात होऊन जीवित अथवा वित्तीय हानी झाल्यास त्याची जबाबदारी कुणाची असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। नगर परिषदेकडे निधी उपलब्ध असतानाही वाहनांच्या विमा व फिटनेस बाबत आवश्यक ती कारवाई न करणं हे गंभीर प्रशासकीय दुर्लक्ष असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। अपघात किंवा अन्य दुर्घटना घडल्यास नगर परिषदेवर आर्थिक भार पडण्याची शक्यता असून संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसंच वाहनांच्या विमा व फिटनेस प्रमाणपत्रांची तात्काळ पूर्तता करावी अशी मागणी राजुऱ्याचे उपनगराध्यक्ष दिलीप डेरकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे। दिलीप मुरलीधर डेरकर, उपाध्यक्ष नगर परिषद राजुरा नगर परिषद मध्ये आम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर आम्ही नगर परिषद मध्ये बसल्यानंतर आम्हाला असं माहित झालं 4-5 महिन्यापूर्वी काय हा गाड्याचा इन्शुरन्स नाही, फिटनेस नाही आहे। आम्ही यांना वारंवार सांगितलं, सीओ ला सांगितलं, आरोग्य निरीक्षक खापडे साहेब आणि आपले कार्यालय अधीक्षक वानखेडेजी यांना सुद्धा वारंवार देऊन आणि जनरल मीटिंग मध्ये असताना सुद्धा यांना सांगितल्यानंतरही ते काही दुर्लक्ष करत होते। त्यामुळे न्यायालयास्तव आम्हाला यांच्या विरोधात जिल्हाधिकारी तक्रार करून याची शहानिशा चौकशी करावी आणि त्या गाड्या इन्शुरन्स नसल्यामुळे एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असता तर सर्व भरपाई नगर परिषदला द्यावी लागली असती। त्यामुळे